आपल्यासोबत आमदार शेखर निकम आहेत सर. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सूप वाजतंय आणि हे अधिवेशन अजितदादाशिवाय हे पार पडलेलं आहे. काय एकूणच भावना? दादांशिवाय पार पाडणारं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि दादा असताना एक प्रकारची वेगळी ऊर्जा आणि शक्ती त्या सगळ्यामध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये असायची. परंतु दादांच्या नसताना हे अधिवेशन पार पाडणं थोडंसं आम्हाला देखील दुःखद आहे, कष्टप्रद आहे. परंतु या अधिवेशनामध्ये अनेक कोकणातले प्रश्न मार्गी लावण्याचं काम देखील त्याच ताकदीने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. अनेक प्रश्न सुटण्याच्या ह्याच्यात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारकाचा जो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता, त्याही बाबतीतलं लवकरात लवकर ते काम देखील चालू होईल आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, गोळकोट किल्ले असतील, हे गड संवर्धनाचं काम देखील त्या माध्यमातून होईल. कारण पर्यटन वाढवल्याशिवाय कोकणामध्ये फार मोठा हे नाही, कारण मोठे उद्योग येतील अशी अपेक्षा आम्ही करत नाही. किंबहुना रासायनिक उद्योग तिथले कमीत व्हावेत आणि पर्यावरणपूरक उद्योग म्हणजे फूड प्रोसेसिंग असेल, बांबू इंडस्ट्री असेल, यासारखी इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. बांबूबाबत देखील मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहे. बांबूचं प्रोसेसिंग करणं, बांबूची लागवड करणं, बांबूचा उपयोग सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणं आणि बांबूला एक चांगलं वैभव प्राप्त करून दिला तर कोकणातल्या शेतकऱ्याला देखील खूप चांगली संधी त्या माध्यमातून मिळू शकते. आणि म्हणूनच आपल्याला हे अधिवेशन चूक वाजलं असं म्हणू शकत नाही, कारण पुरेपूर अधिवेशन चाललं. अगदी रात्री 12-12 वाजे पण अधिवेशन चाललं. पूर्ण ताकदीने हे अधिवेशन चाललं आणि यामध्ये कोकणाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम देखील, कोकणचा प्रस्ताव 101 अंतर्गत देखील पहिल्यांदाच या सभागृहात आणला. त्यामध्ये अनेकांनी आपली भूमिका मांडली. त्याच्याबाबतही सरकारने सकारात्मक उत्तरं दिलेली आहेत. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतील. सातत्याने अजित पवार यांच्यावरती असा आरोप केला जायचा की केवळ बारामतीचा विकास केला किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरता किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भल्यापैकी विकास केला असं त्यांच्यावरती आरोप केला जायचा. तुम्हाला काय वाटतं, कोकणासाठी अजितदादांनी काय केलं किंवा असं काय? अजितदादा म्हणजे कोकणासाठी अतिशय आमच्यासाठी एक हक्काचा माणूस होता. कोकणामध्ये पर्यटन क्षेत्र वाढीला लागण्यापासून आंबा, काजू, फळाच्या बाबतीत देखील दादा अतिशय सकारात्मक होते आणि अजून ते कोकणासाठी जास्तीचा सकारात्मक होते. कारण स्वतः दादा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली असताना कोकणवासियांना काहीतरी वेगळं करण्याची भूमिका दादांची होती. मला निश्चित खात्री आहे की येत्या काही वर्षात सुनेत्राबाईंनी देखील त्याच ताकदीने राष्ट्रवादी पक्ष आणि कोकणासाठी आम्हाला निश्चितपणे न्याय देतील, हा विश्वास या निमित्ताने. एखादी तुमची अशी आठवण आहे जी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये किंवा आपल्या संदर्भामध्ये विशेष अशी काय मागणी त्यांच्याकडनं तुम्ही करून नाही, दादांकडे आम्ही सकाळी भेटलो होतो एक दिवस आणि काजूचा प्रश्न होता, त्याचा सेल टॅक्स, एक्साईज आणि व्हॅट ड्युटीचा, तो दादांनी क्षणात सकाळी मान्य केला आणि संध्याकाळच्या बजेटमध्ये तो घालून घेतला. एवढ्या ताकदीचं नेतृत्व दादा होतं. ते एखादा विषय दादांना दिला आणि प्रामाणिकपणे तो विषय असेल, लोकांच्या उपयोगी विषय असेल, तर 100% त्या विषयाला न्याय देण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून व्हायचं. त्यामुळे दादांची उणीव, पोकळी आणि दादांची जी काम करण्याची पद्धत ही ह्या अधिवेशनाला बघायला मिळाली नाही. ही निश्चितपणे उणीव आणि खंत आणि दुःख देखील.